नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, सर्वांना आपले शुभप्रभात. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण पाहतोय आजचे 5 आणि 6 जुलै 2026 चे महत्वाचे चालू घडामोडी. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि मित्र हो, आपण दररोज सकाळी 6:30 वाजता दररोज 12 प्रश्न घेऊन येत असतो. आणि व्हिडिओ पाहताना आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न समजू शकेल. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवे संचालक कोण आहेत, असा आपल्याला प्रश्न होता. विक्रम साराभाई है ना मित्रांनो. तर हे जे संचालक सध्या कोण आहेत, असा आपल्याला प्रश्न होता. उत्तर आहे डॉक्टर वाय पी राजन. आजचा पहिला प्रश्न, आयएलओच्या 113व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत कोणत्या कामगारांसाठी ऐतिहासिक करार मंजूर करण्यात आलेला आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर कोणत्या कामगारांसाठी ऐतिहासिक निर्णय करण्यात आलेला आहे? तर मित्र, पाहायला गेलं तर त्याचं नाव आहे प्लॅटफॉर्म जीआयजी कामगार. आता हा करार कोणासाठी आहे? आपण जर पाहायला गेलं तर हा करार कोणासाठी लागू करण्यात आलेला आहे, तो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पाहायला गेलं, आंतरराष्ट्रीय कामगार 113व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेचे है ना आयोजन जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आलं. कुठं? जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये, जिथं तिचं मुख्यालय तिथे करण्यात आलेलं होतं. तर कामगारांच्या हक्कासाठी संरक्षणासाठी एक करार मंजूर करण्यात आला आणि प्रत्येक देशाला हा करार लागू करावा असं सांगण्यात आलं. किमान वेतन असेल, सामाजिक सुरक्षा असेल, सुरक्षित आणि सन्मानजनक कामाचे वातावरण असेल, या अनुषंगाने सुरू करण्यात आलं. आता हे कुणासाठी आहे? हा करार झोमॅटोवाले, स्विग्गीवाले, ब्लिंकिट, झेप्टो, उबेर, ओला यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या लाखो जीआयजी वर्करसाठी महत्वाचा मानला जातो. ठीक आहे, लक्षात ठेवायची गोष्ट, हा करार कोणासाठी आपल्याला समजलाय. ओके. आणि हा पूर्ण नाव काय त्याचं? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. स्थापना 11 एप्रिल 1919. मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड. संयुक्त राष्ट्राची पहिली विशेष संस्था 1946. स्थापना 1987. घोषवाक्य, शांतता हवी असेल तर न्याय प्रस्थापित करा. ओके. दुसरा प्रश्न, भारतातील कोणत्या शहरात डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण करण्यात आले? तर उत्तर आहे हैदराबाद मध्ये ते करण्यात आलेलं आहे. कुठे? हैदराबाद. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 2. हैदराबाद मध्ये एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे एव्हेन्यू असे नाव देण्यात आले. भारत अमेरिका संबंधाच्या पार्श्वभूमीवर ही घटना चर्चेत राहिली. तिसरा प्रश्न, भारतातील पहिले ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स कोठे सुरू झाले, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कोठे सुरू झालेले आहे? ठीक आहे. तर उत्तर आहे पाचपदरा, राजस्थान मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. थोडी माहिती तर चुकलेली आहे मित्रांनो, समजून घ्या, लक्षात ठेवायची गोष्ट. ठीक आहे. ओके. पुढे चौथा प्रश्न, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव है ना मध्ये गोल्डन कॉन्च पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर MIFF 26 मध्ये गोल्डन कोंच पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालाय? तर माया सॉन्ग या चित्रपटाला मिळालेला आहे. इन डिटेल पाहूया आपण इतर काही चित्रपटांना. गोल्डन कॉन्च सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय माहितीपट सिल्वर, लक्षात ठेवा, पोलंड. ओके. तर उत्तर आहे सिल्वर. बघा काय म्हणतो, गोल्डन कॉन्च सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट सिल्वर याला मिळालाय पोलंड. लक्षात ठेवायची गोष्ट आहे. सिल्वर कॉन्च सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपट अंडर द स्नो, काय अंडर द स्नो, इराण आहे. दिग्दर्शक नफीसे झारे. सिल्वर कॉन्च आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन चित्रपट माया सॉन्ग, आता पाहिलं आपण, जर्मनी. दिग्दर्शक फ्रान्झिस्का शोनेबर्गर आणि जयकृष्णन सुब्रमण्यम. सिल्वर कॉन्च भारतीय सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपट वाई. दिग्दर्शक साईनाथ यस उस्काईकर. सिल्वर कॉन्च सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट स्मॉल क्लाउड्स. दिग्दर्शक शुभम सुमित. सिल्वर कॉन्च सर्वोत्कृष्ट भारतीय ॲनिमेशन चित्रपट, लक्षात ठेवा, एम्स्टर आर्मस्ट्रॉंग फ्रॉम. ठीक आहे. अनालमान टेम्पल स्ट्रीट, भुवनेश
यम कुमार. IDPA सर्वोच्च विद्यार्थी चित्रपट द ओल्ड बुल नोस और वन्स नेव मिलन कुमार. आणि आंतरराष्ट्रीय समीक्षक पुरस्कार द हग ऑफ इम्पिनिस प्रदीप केचनूर हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराचे सर्व नावं पाहिली आपण गोल्डन कॉन्स लक्षात ठेवा आपल्याला माहित पाहिजे. पुढचा प्रश्न मित्र आपण पाहतोय 5वा प्रश्न. बाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री व दिग्दर्शिका कोण होत्या? तर उत्तर होतं विजया मेहता हे त्यांचं नाव आहे. ठीक आहे. जन्म झाला 4 नोव्हेंबर 34. जन्मस्थान बडोदा सध्याची वडोदरा गुजरात. मृत्यू झाला मित्रांनो 30 जून आहे. लक्षात ठेवायचं उत्तर काय 30 जून 2026 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे हे आपल्याला माहित असावं वयाच्या 90व्या वर्षी. विजया मेहता या मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री दिग्दर्शका नाट्य प्रशिक्षिका प्रायोगिक रंगभूमीच्या प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखल्या जातात. प्रमुख नाटके हृदयवन घाशीराम कोतवाल मुद्रा राक्षस प्रमुख पुरस्कार पद्मश्री संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मान. 6वा प्रश्न मित्र हो. भारतात सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा खेळाडू कोण ठरला? तर उत्तर आहे वैभव सूर्यवंशी ठरलेले आहेत. वैभव सूर्यवंशी भारतात सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा खेळाडू. महत्वाचे मुद्दे पदार्पण 4 जुलै 2026 प्रतिस्पर्धी इंग्लंड वय 15 वर्ष 99 दिवस. विक्रम सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. राज्य त्याचा बिहार आहे आणि IPL संघ त्याचा राजस्थान रॉयल्स आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढं 7वा प्रश्न. महाराष्ट्रात शाळांच्या किती मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्स विक्रीवर बंदी घालण्यात आली? तर उत्तर आहे फक्त 500 मीटर अंतरावरती. लक्षात ठेवा 500 मीटरच्या अंतरावरती आता एनर्जी ड्रिंक्सवर विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. घोषणा 3 जुलै 26 बंदी शाळेपासून 500 मीटर परिसरात कारण उच्च कॅफेनमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम. घोषणा FDA मंत्री नरहरी झिरवळ. 2017 मध्ये महाराष्ट्राने शाळातील जंक फूड वरही बंदी घातली होती आणि FCSSAI चे मुख्यालय कुठे नवी दिल्ली येथे आहे. 8वा प्रश्न. FP5 है ना फ्लॅमिंग लॉंग रेंज मिसाईल कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? तर उत्तर आहे युक्रेन देशाने ती विकसित केलेली आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने FP5 फ्लॅमिंग हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. हे फायर पॉइंट या संरक्षण तंत्रज्ञान कंपनीने तयार केलेले असून दूरवरच्या लक्ष्यावर अचूक हल्ला करण्यास सक्षम आहे. लक्षात ठेवा युक्रेन देशाने ते काय केले विकसित केलेला आहे मिसाईल. 9वा प्रश्न. भारताचे 97 बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झाले आहेत? आपल्याला प्रश्न विचारलाय 97 ग्रँडमास्टर कोण झालेले आहे? पाहिला गेलं ऑप्शन नंबर 2 आहे GB हर्षवर्धन. आपण पाहूया भारताचे अलीकडील ग्रँडमास्टर. 94 मयंक चक्रवर्ती आसामचे पहिले ग्रँडमास्टर. 95 अरण्य घोष पश्चिम बंगाल. 96 इथन वॉच आणि 97 ग्रँडमास्टर GB हर्षवर्धन. 94 95 96 97 हे सर्व घेण्याचं काम मी केलेलं आहे. नेक्स्ट 10वा प्रश्न. 26 US ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोण ठरले आहे? तर उत्तर आहे झुलिंग यांग हे लक्षात ठेवा. काही पाहूया आपण इतर 96 बुद्धिबळ ग्रँडमास्टर इथन वॉच. 97 हर्षवर्धन GB. नॉर्वेचे चेस 26 R प्रज्ञानंद लक्षात ठेवा. ओके 18 वर्षाखाली पुरुष आशिया कप 26 हॉकी भारत. ठीक आहे. पुढं पाहायला गेलं पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 26 भारताने जिंकली. थॉमस कप पुरुष चीनने जिंकला. उबेर कप 26 महिला दक्षिण कोरिया. सॅप महिला चॅम्पियनशिप 26 भारत. फ्रेंच ओपन 26 पुरुष एकेरी अलेक्झांडर झेव्हरेव. फ्रेंच ओपन 26 महिला एकेरी मीरा अंद्रीवा. लक्षात ठेवा. पुढं 11वा प्रश्न. जगातील सर्वात मोठा रिम पॅक सागरी सराव कोणत्या देशात आयोजित करतो? कोणता देश आयोजित करतो असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे अमेरिका देश तो आयोजित करतो. आणि 12वा प्रश्न. 6 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे जागतिक झुनोसिस दिन साजरा केला जातो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न
16वी भारत जपान वार्षिक शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन आहे आपल्यासमोर श्रीलंका, नवी दिल्ली, मुंबई, टोकियो. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. उत्तर काय असू शकतं? आणि मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.